हॅलो फिटनेस प्रेमींनो, उन्हाळा आलाय आणि आपलं शरीर सांगतंय थांब थोडं काळजी घे. चला तर मग बघूयात काही हेल्दी टिप्स आणि घरगुती उपाय फक्त तुमच्यासाठी. टिप नंबर 1, दररोज भरपूर पाणी प्या. किमान दररोज 8 ते 10 ग्लास पाणी तुम्ही पिलं पाहिजे. तसेच नारळ पाणी आणि लिंबू पाण्यालाही तुमच्या डाएट मध्ये समाविष्ट करा. टिप नंबर 2, समर फूडला तुमच्या डाएट मध्ये समाविष्ट करा, म्हणजेच कलिंगड आणि टरबूज. कारण की ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं, त्याच्यामुळे तुमच्या डाएट मध्ये कलिंगड आणि टरबूजाला समाविष्ट करून घ्या. टिप नंबर 3, तुमच्या डाएट मध्ये व्हेजिटेबल्सला ऍड करा, जसे की पालक, काकडी आणि टोमॅटो. कारण की ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि वॉटर लेवल खूप जास्त प्रमाणात असते, त्याच्यामुळे तुमची बॉडी हायड्रेट मध्ये जात नाही. त्याच्यामुळे तुमच्या डाएट मध्ये नेहमी काकडी, टोमॅटो आणि पालक ह्या गोष्टींना समाविष्ट करून घ्या. टिप नंबर 4, तुमच्या डाएट मध्ये सुपर फूडला ऍड करा, जसे की भिजवलेले 4 ते 5 बदाम, अक्रोड, फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला फायबर्स आणि विटामिन ई आणि ओमेगा 3 हे भरपूर प्रमाणात भेटेल. त्याच्यामुळे तुम्हाला स्किन रिलेटेड प्रॉब्लेम होणार नाही किंवा तुमच्या बॉडीला उन्हाळी लागणार नाही. टिप नंबर 5, ही टिप तुमच्यासाठी बोनस टिप ठरणार आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपली बॉडी खूप जास्त डिहायड्रेशन मध्ये गेलेली आहे, किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप जास्त थकवा येतोय. तर अशामध्ये आपण घरच्या घरी इलेक्ट्रोलाइट ड्रिंक तयार करू शकतो. तर सगळ्यात आधी एक ग्लास गरम पाणी घ्यायचंय, थोडीशी साखर घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घ्यायचे. ते सगळे एकत्रित करायचे. ते ड्रिंक तुम्ही दररोज दुपारी पिऊ शकता. त्याच्यामुळे तुमची बॉडी कधीही डिहायड्रेशन मध्ये जाणार नाही किंवा तुम्हाला कधीही एनर्जी लो किंवा थकवा फील होणार नाही. उन्हाळा एन्जॉय करा, पण हेल्दी राहा. जर तुम्हाला अजून काही टिप्स हव्या असतील तर मला कमेंट नक्की करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.